धार्मिक ग्रंथांच्या मान्यतेनुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू हे केले होते. विष्णू पुराणानुसार या अमावास्येला व्रत, स्नान, दान केल्याने पितरांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी हे सर्व भूते तृप्त आणि प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते, अगदी त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे ही शुभ मानले जाते. जर आपण दिवस मावळताना किंवा दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मीची पूजा केली, म्हणजेच काय करायचं, देवीची पूजा करायची, फूल हार घालायचे, काहीतरी गोडाचा नैवेद्य म्हणजे खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवायचा. तसेच तांदळाची खीर दाखवली तर अतिउत्तम. ती लक्ष्मीला खूप आवडता नैवेद्य आणि प्रसाद म्हणून आपण बनवू शकतो. अशी थोडीशी आपल्याला अमावास्येला ह्या सेवा करायच्या आहेत. तसेच तर 2023 मधील ही कार्तिक अमावस्या म्हणजेच शेवटची अमावस्या आहे. म्हणजेच मार्गशीर्ष कार्तिक महिना संपून आपण मार्गशीर्ष महिन्यात पदार्पण करतो. तर कार्तिक महिन्यात सकाळी स्नान करून काकड आरती केली जाते पूर्ण महिनाभर. तर या अमावस्येला आपल्याला म्हणजे या वर्षातल्या शेवटच्या अमावस्येला तर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम घरामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसून घ्यायची आहे. स्वच्छ उंबरा पुसून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो काही एंट्रन्स गेट असतो, म्हणजे जो मेन दरवाजा असतो, त्याचा उंबरा पुसून घ्यायचा आहे. छान त्याला हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे. ह्या अमावस्याला छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत, जे की आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जायला मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे घरात कोणी सतत वारंवार आजारी पडत नाही. आपण ह्या छोट्या छोट्या सेवा म्हणजे सेवा का करत असतो, की आपण जर टापटीपपणा, स्वच्छता ठेवली घरात तर रोगराई होत नाही, त्याच्यापासून आपली सुटका होते. याच्यामुळं ह्या सेवा देवाच्या निमित्ताने का होईना पण आपण स्वतःसाठीच करत असतो त्या सेवा. तसेच छान उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायचं आहे. म्हणजे घर स्वच्छ झालं, खडे मिठामुळे निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. उंबऱ्याची स्वच्छता आपण पूजा केली, छान म्हणजे पुसून घेतला, हळदीचं लेपन लावायचं, त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं आणि मग त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची. एखादं फूल असेल तर ठेवायचं, नसेल तर काहीच हरकत नाही. त्यासोबतच आपल्याला जर अमावस्येला एखादा नारळ आपल्याला घरात फोडायचा आहे किंवा हनुमानाच्या मंदिरात फोडायचा आहे, म्हणजे आपल्या मागं इडापिडा काहीच लागत नाही. आपण सुखी समाधानी आयुष्य हे जगू शकतो. त्यासोबतच आपल्याला दिवे लागणीला जे काही कापूरदानी मिळते, पाहू शकता बाजारात किंवा पूजा भांडारमध्ये मिळते. कापूरदानीमध्ये नेहमी भीमसेनी कापूर टाकून आपल्याला दिवे लागणीला सकाळी जेव्हा आपण फरशी पुसतो, घरातील स्वच्छ करतो, स्वच्छता केल्यानंतर ती कापूरदानी चालू करायची आहे. मस्त सुगंध दरवळतो अगदी भीमसेनी कापुराचा. ते सकाळ संध्याकाळ लावायचं आहे. घरात कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या राहत नाही. पॉझिटिव्ह म्हणजे एकदम अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये ते भीमसेनी कापूर जाळल्यानंतर. त्यासोबतच आपल्याला एखाद्या कुत्र्याला म्हणजेच दत्तांचा वास असतो कुत्र्यांमध्ये, म्हणून आपल्याला कधी तरी म्हणजे 2 दिवसाला, 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा का होईना कुत्र्याला एखादी चपाती म्हणा, जे काही खात असेल ते चारायचं आहे. या छोट्या छोट्या सेवा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी 8 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपलं जीवन सुखी होण्यास म्हणजे असं म्हटलं जातं की एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता, तर आपणही सगळ्यांना थोडं थोडं वाटून खाल्लं तर काहीच हरकत नाही. अशा ह्या अमावस्याला अगदी छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत. याला अगदी बाहेरचं आणून काहीही तामझाम करायचं आहे. जे काही आपल्या घरात आहे त्याच्यातूनच आपल्याला सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घराला सुखी आयुष्य लाभेल, आपण निरोगी राहू शकाल. असा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू परत एका अशाच नवीन व्हिडिओ.